महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. बळीराजा अन्नदाता आहे, त्या शेतकऱ्याच्या ओठावरती कधीतरी हसू दिसावं म्हणून हा कृषी दिन साजरा केला जातो. सगळ्या शेतकऱ्यांचं बाजार समितीमध्ये आज स्वागत या निमित्ताने सहभागी असतील, आमचे संचालक असतील, जे सारा स्टाफ असेल, त्यांच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. त्याच्या मागचं कारणच आहे, मुळातच वातावरण प्रचंड म्हणजे नैसर्गिक जे बदल झाले त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. एकरीचे टोमॅटोचे 2000 पर्यंत क्रेट आमचे निघायचे सारांचे, ते साधारणतः 1000-1100 निघत आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये खत औषधाच्या किमती वाढल्यामुळं त्याची प्रोडक्शन कॉस्ट वाढली. बाजार जरी आज 1000-1100ला क्रेट विकला जात असेल, तसं पाहिलं तर त्याचं प्रोडक्शन कॉस्ट जास्त झाली आणि माल कमी निघत असल्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही. तरी परंतु केलेल्या कष्टाचं चीज होते म्हणून शेतकरी थोडाफार समाधानी. तरकारीला बाजार बऱ्यापैकी आहे. हे सगळं असताना देखील शेतकऱ्याला चांगल्या सुविधा देत आहे. सभापतींनी सांगितलं मी कॅन्टीनची सुविधा देतोय, स्वच्छ पाणी चांगलं मिळावं म्हणून आता आमच्या आरोचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या सुविधा बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात याव्या अशा प्रकारचा प्रयत्न बाजार समिती आम्ही सारेजण करतो आणि त्याचंच औचित्य साधून आज त्यांचं कुठेतरी त्याच्यातून उतराई होण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या वतीनं फार काही नाही, पण त्यांच्याबरोबर एक आनंदात त्यांच्या सहभागी व्हायचं म्हणून त्यांना गुलाब पुष्प देऊन आम्ही आज त्यांचा आनंद साजरा केलेला आहे. त्यांच्या आनंदात आम्ही सगळेजण सहभागी झालो. खरं तर काल परवा मी पाहिलं की आमच्या बाजार समितीत टोमॅटो सभापती साहेब येत आहेत, पण टोमॅटो खूप असं 3-4 ट्रॉल्या भरून जाताना मी पाहिल्या. मी घोंगडे साहेबांना विचारलं भानगड काय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही सगळी निवड निघते. माझी शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपला व्यापारी टिकला तर आपले पैसे होणार आहे. व शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती हीच आहे, आपण माल ज्या वेळेला बाजार समितीत आणतो त्यावेळेला प्रतवारी करून आणीचा. खराब माल कृपा करून आणू नका. कारण मी तिच्या वेळेला रात्रीचे आम्हाला खूप फोन येतात व आमचा छाट काढला हे झालं, त्याच्यात देखील आपण प्रतवारी करणं गरजेचं आहे. शेवटी जर चांगला बाजार तुम्हाला मिळणं अपेक्षित असेल तर शेतकऱ्यांनी आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकायचं असेल तर तुम्हाला दर्जा सुधारला पाहिजे, प्रतवारी केली पाहिजे, ग्रेडिंग केलं पाहिजे. माझी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण प्रतवारी करून चांगला माल आणत चला. शेवटी तुम्ही जर खराब माल आणला नंतर मग भांडणं होतात आणि मग ते आमच्या बोंगडे साहेबाकडे, त्यांच्याकडून आमच्याकडे संचालक मंडळ, सभापती यांच्याकडे त्या तक्रारी निवारण करण्यासाठी येत आहेत. दुसरी गोष्ट, बाजार समिती वारंवार सांगत असते की आपले पैसे वेळेत काढून घेत, कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, 1 रुपयाची देखील तोशीत बसणार नाही. यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असतो. शेतकऱ्यांना माझी विनंती, आपले पैसे वेळेत घेत चला. सभापती वारंवार ते सांगत असतात, आमचं सगळं संचालक मंडळ सांगतं, पण सगळ्यात महत्त्वाचं प्रतवारी करून आपला सगळा माल इथं आणि अशा प्रकारची विनंती करतो. खरं तर आम्हाला वाटलं होतं, पण आपलं तरकारीचा बाजार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवक इतकी प्रचंड वाढली की आता आम्हाला आहे ते शेड कमी पडायला लागले. पण संचालक मंडळाने विचार केला आणि नवीन एक शेड अजून ते एक्सटेंड करून आपण ते शेड देखील वाढवतोय. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आजच्या कृषी दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब माजी मुख्यमंत्री यांना देखील विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.